इयत्ता 8वी विषय मराठी संत आणि संत सावता माळी यांचा अभंग आपण अभ्यासणार आहोत। संत सावता माळी यांचा जन्म अंदाजे 1250, मृत्यू 1295। नामदेवकालीन सुप्रसिद्ध संत। आपला व्यवसाय हाच परमार्थ मानून ते भजन नामस्मरण करत शेतात मळ्यात राबत असत। प्रत्येकात सुप्त अवस्थेत परमतत्व असते, ते भक्तिभावाने जागृत करायचे असते, हा त्यांचा महत्त्वाचा विचार। त्यांचे अभंग आशयाने समृद्ध आणि आविष्काराच्या दृष्टीने प्रासदिक आहेत। प्रस्तुत अभंगात संत सावता महाराज नेहमी संतांची आठवण मनात राहावी असे मागणी परमेश्वराकडे मागतात। म्हणजे या अभंगात परमेश्वराकडे मागणी मागितली आहे। कोणती? तर माझ्या मनात नेहमी संतांची आठवण राहू दे असे मागणे या अभंगात संत सावता माळी यांनी मागितलेले आहे। आपण अभंग बघूया। मागणे ते आम्हा नाही हो कोणासी, आठवावे संतासी हेची खरे। संत सावता महाराज म्हणतात, हे परमेश्वरा, आम्हाला कोणाजवळ काही मागणे मागायची नाही। आम्हाला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे। पूर्ण भक्त आम्हा ते भक्ती दाविती, घडावी संगती तयाशीच। संत हेच खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात। दाविती म्हणजे दाखवतात। म्हणून आम्हाला संतांचा सहवास सतत लाभावा। सावता म्हणजे कृपा करी नारायणा, देव तोची जाणा असे मग। त्यासाठी परमेश्वरा कृपा करून आम्हाला संतांची भेट घडव, कारण संत हेच आमच्यासाठी देव आहेत। या अभंगात संत सावता महाराज यांनी परमेश्वराला आमच्यासाठी परमेश्वर कोण आहे, तर आमच्यासाठी परमेश्वर हे संतच आहे असे सांगितलेले आहे। आणि त्यामुळे आम्हाला संतांची भेट घडव अशी मागणी परमेश्वराकडे केलेली आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत, त्यापैकी संत सावता माळी हे देखील महत्वाचे संत आहे। तर या अभंगात आपण त्यांनी देवाकडे कोणते मागणी केलेली आहे, कोणती मागणी मागितलेली आहे याविषयी आपण विचार केला। अशा रीतीने आपण या अभंगाचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे। स्वाध्याय बघूयात। एका वाक्यात उत्तरे लिहा। 1. अभंगात आलेला परमेश्वर या अर्थाचा दुसरा शब्द लिहा। 2. संत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा। 3. संत सावता माळी यांना कोणाची संगत हवी? या स्वाध्यायाचे प्रश्न उत्तर सोडवण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा। उपक्रम बघूयात। खालील संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यानुसार माहिती लिहा। या ठिकाणी संतांची नावं दिलेली आहेत, त्यांचं पूर्ण नाव लिहायचं आहे, त्याचबरोबर त्यांचा काळ, त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ कोणकोणते आहेत त्यांची नावं लिहायची आहेत, त्याचबरोबर प्रसिद्ध सुवचन कोणते त्यांची ती लिहायची आहेत, आणि त्या संतांचा एखादा अभंग असेल तर अभंगाचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। अशा रीतीने तुम्ही संतांची माहिती मिळवा आणि दिलेल्या मुद्द्यानुसार तुम्ही ती माहिती या चौकटीत लिहिण्याचा प्रयत्न करा। अशा रीतीने आपण संत सावता माळी यांचा अभंग अभ्यासलेला आहे। धन्यवाद। लाईक व शेअर करायला विसरू नका।